नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज मी निघाली आहे पुण्यातील 15 वर्षापासून चालत आलेली ही जत्रा, ती म्हणजे भीमथडी जत्रा, ती पाहण्यासाठी. तर चला तर बघूया. तिथं भरपूर अशा गोष्टी बघायला आहेत. त्या म्हणजे की गावाकडच्या जी पूर्ण म्हणजे आपल्या गावाकडचं सगळं कल्चर कसं असतं ते तिथं दाखवलेलं आहे. तर चला तर मग. आता आम्ही निघालोय भीमथडी जत्रेला. ॲग्रिकल्चर कॉलेजच्या इथे सगळ्यात मोठी भीमथडी जत्रा होते. तर चला तर मग. आता तुम्ही म्हणाल ही कोण आहे, तर ही माझी कॉलेजची मैत्रीण वैष्णवी, जे की मी प्रत्येक वेळेस इंट्रोड्यूस करते आणि तो व्लॉगच पोस्ट करत नाही, त्यामुळे ती हसते माझ्यावरती की तू व्लॉग पोस्ट करत नाही. तर ठीक आहे. तर चला आता आम्ही चाललोय, खूप उत्साहाने चाललोय की बघायचं आहे. आमचं नाही का नेहमीचा प्लॅन असतं कुठेतरी जायचं आणि तो कॅन्सल होतो. तर ठीक आहे, असू द्या. पण चलो आता जाऊयात. आणि ही पण आपली सातारचीच आहे, कुठलं लांबची नाही. तर चला तर मग. एक्साइटमेंट खूप आहे आम्हाला की कधी पोहोचतोय आणि कधी बघतोय. तर ट्रॅफिक आहे आता, म्हणून आम्ही चालत चाललोय. रिक्षा काही केलेली नाहीये. आता आम्ही इथे भीमथडीमध्ये पोहोचलेलो आहोत. जत्रा आता तिकीट काढायचंय, तर तिकीट काढायला आतमध्ये तिकडे गेलेले. तिकीट आले की चलो मग आतमध्ये जाऊयात. ते आल्यावरती तुम्हाला तिकीट काढावे लागतात. ते असे 60 रुपीजचे तिकीट आहेत. ते काढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते. तर चलो तर मग आम्ही तिकीट वगैरे काढलेले आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूयात. राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे, त्याच्यामुळे छान असं शेतकऱ्याची वेशभूषा करून छान असा नृत्य डान्स म्हणजे डान्स त्यांनी केला. छानसा शेतकरी बनले होते सगळे, छोटी छोटी मुलं वगैरे. खूप भारी वाटलं. डान्स खूप छान केला, एकसारख्या सगळ्या स्टेप्स एकसारख्या वगैरे. तर चलो तर आता मी आतमध्ये आलेले. इथे पण भरपूर आहे, कोंबड्या आहेत. सगळं गावाकडे आल्यासारखं वाटायला लागले मला, घरी आलं वाटते. कोंबड्या, त्याचबरोबर इकडे आपलं तुळशी वृंदावन वगैरे. अगं बाई बाई, केवढा मोठा कोंबडा आहे. छान असं तुळशी वृंदावन वगैरे ठेवलंय, रांगोळी वगैरे काढलेली आहे. परत आपलं वडाचं जे झाड असतं का ते पण ठेवलेलं आहे. भारी वाटतं एकदम. गावाकडे आल्यावरती कसं असतं तसं एकदम वातावरण तयार केलेलं आहे. खाली जे आपलं काय म्हणतात, खालची जी जमीन आहे का, सारवलेली जमीन कशी असते म्हणजे की शेणाने आपण सारवतो तसं केलेलं आहे. आणि इथे लिहिलंय, थांबला तो संपला. भरपूर अशा गोष्टी दाखवल्या आहेत. ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, भरपूर असं बघायला भेटतंय. ते मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे झाडं लावलेली आहेत. आपली झेंडूची झाडं वगैरे आहेत ती दाखवते. तर इथे बघू शकता ते ठिबक सिंचन केले बघा, पाणी कसं थेंब थेंब पडतंय. आणि हे सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. आणि त्याचबरोबर हे तुषार सिंचन, हे बघू शकता. हे असं नाही का स्प्रिंकल असं तो असं गोल गोल फिरतो आणि मग ते पाणी सगळ्या झाडांवरती पडतं. ऊस पण लावलेला आहे, आपल्याला दाखवले भरपूर असं काय काय दाखवलेले. आंब्याची झाडं आहेत. जे ठिबक सिंचन केलं जातं ते आंब्याच्या झाडांसाठी स्पेशली केलेले आहे. सगळ्याच झाडांना चालतं, पण इथे मी आंब्याचं झाड बघितलंय. तेव्हा कोंबडीने अंड दिले, लका लका लका. कोंबडा बघा कसला डेंजर आहे, चावायचा मला. तर शेरडी पण आहे, आम्ही शिर्डी म्हणतो. तर इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. बोर, शेळी, नारी, सुवर्णा, मेंढी. आणि कसले क्यूट आहेत, किती गोड आहेत. हे व्हाईट कलरचे आहेत, लय भारी बसले त्यांच्या मम्मी बरोबर. इथे ज्या सगळे आपले राज्य जेवढे आहेत, महाराष्ट्र, बिहार, आसाम, त्याचबरोबर तेलंगणा, सगळ्या राज्यांची जी जी स्पेशालिटी आहे ती इथे दाखवलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन साड्या असतील, त्याचप्रमाणे इकडे कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये काश्मीरची जी अशी गरमीची म्हणजे की थंडीची जी कपडे असतात ती सगळं खूप भारी भारी इथं बघायला भेटले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटका, आसाम, बिहार, सगळीच राज्य आले तिथं. असं कोणतंच राज्य नाहीये की ते इथं नाहीये. आणि आसाम
जे आसामचं जे राज्य आहे त्यांनी छानसं असं हँडमेड केलेले वस्तू आणलेल्या आहेत, म्हणजे की जे आपला बांबूचा असेल आय गेस, मला असं वाटतं ते बांबूनी बनवलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. भरपूर मोठं आहे, फिरायला भरपूर वेळ लागणार आहे आणि त्याचबरोबर खूप भारी आहे. आणि साड्या म्हणाल ना एक शेवटके एक आहेत साड्यांचे वगैरे. प्राइस 10,500. 10,500. इल्कल, प्यूर इल्कल का. ओके. इथे आपल्या इरकलच्या कापडांचे डायऱ्या सुद्धा आहेत. मस्त आहे ना, व्हरायटी खूप आहे तुम्हाला इथे बघायला भेटणार. इकडे बघू शकता, ही आपली चोळीचं पण आहे. मी इथे आले, इथे सगळे स्टॉल फिरले वगैरे, खरंच खूप भारी वाटलं. आपली संस्कृती आणि संस्कार जपून कसं, म्हणजे की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात, आपण जे जे घालतो, प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे आणि त्याचबरोबर ड्रेस वेगळे आहेत. तर ते सगळे इथे मला बघायला भेटलेत. राजस्थान असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, बिहार असेल, आसाम असेल, सगळ्या गोष्टी मला पाहायला भेटलेल्या आहेत. खरंच खूप भारी वाटतंय. तर चला, अजून भरपूर अशा गोष्टी आणि त्याचबरोबर साड्या असतील, ड्रेस असतील, दागिने, सगळ्या देशांचे वेगवेगळे, देशांचंच म्हणजे राज्यांचे वेगवेगळे आहेत. भारी आहेत. राजस्थानवाल्यांचे ते छान असं होते बघा. नाही, हे गुजरात आहे, तर त्याचं छान काचेनी वगैरे लावलेले आहेत, म्हणजे ते काचेचं जे डिझाईन आहे ते केलेलं आहे. वेस्ट बंगालनी त्यांची ज्वेलरी आणलेली आहे, ते तुम्हाला दाखवते. आपल्या तिकडचे फॅन्स, म्हणजे फॅन्स नाही म्हणतात, तर माझं कुटुंब आहे हे, ते भेटलेले आहेत छानसं. तर मी त्यांना विचारते आता, आपले व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला? खूप छान ताई, खूप छान बनवते. तुझा पेहराव मला खूप आवडतो, तू घातलेली वेणी, तुझं टिकली लावणं खूप आवडतं, सगळं मराठीमुळं खूप छान. थँक्यू. आणि युट्यूबवरचे ब्लॉग बघतेस? हो नक्की, सगळे बघते, मला खूप आवडतात तुझे ब्लॉग. हा ना, हो खरंच खूप आवडतात. हां, थँक्यू सो मच. असंच प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू देत. धन्यवाद. ह्या बॉटल आहेत, आपण जे पाणी पिऊन फेकून देतो त्या बॉटलींचा खूप छान प्रकारे उपयोग केलेला आहे. सगळ्यांना असं मधमाशा तयार केलेले आहेत मस्तपैकी, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आपण जे शाळेमध्ये शिकत आलेले होते, इथे असं छानसं असं उदाहरण दिलेलं आहे. मधमाशी वाचवण्यासाठीचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. इथे बघू शकता मधमाशी केलेली आहे तयार आणि त्याचबरोबर इकडे सूर्यफुलं ठेवलेली आहेत आणि मधमाशी वाचू, आपण मधमाशी वाचू असा छानसा असा संदेश दिलेला आहे. भारी कलर, यू कॅन सेव्ह द बीज. हे या स्टॉलला बघितलं का, ज्वारी बाजरीपासून आईस्क्रीम तयार होतंय, म्हणजे काय म्हणतो, पौष्टिक आईस्क्रीम म्हटलं तरी चालेल. तर बघूयात आपण. वैष्णवी आमची, वैष्णवी वैसू आहे आमची. आता अंजीर बघितलं, अंजीर कितीला आहे? 70 रुपयाला पॅकेट आहे. सगळे म्हणजे इथं आपली सगळी फळं वगैरे सगळे. तर सातारा जिल्ह्याचा स्टॉल लागलेला आहे आणि इथे तूप भेटतंय, गिर गाईचं तूप आहे. इथं भरपूर तुम्हाला बघायला भेटतंय तुपाची व्हरायटी. पाहिजे ना कुठून आहात? सातारमधून स्टॉल आहे वाडेगावचा. वाडेगावचा, हो सातारचे. खटाव 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 बरोबर. सायलीवाल तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही कंटिन्युअसली. सातारचा स्टॉल आहे. भेटलं. तर इथे बघू शकता तुम्हाला अशा गोधडी सुद्धा बघायला भेटतात. ते आपली
आजीच्या साडीची मायेची ऊब. मी आताच बघितलं सगळं छान आहे. हा हा रोटेट फक्त करतो सातारला आम्ही. हा बाकी सगळं टेस्टिंग पावडर नाहीये, प्रिझर्वेटिंग पावडर नाहीये, कलर वगैरे गम वगैरे काही आपली पुडाची करंजी आहे, आई घरी बनवते तशी तिळाची वगैरे. आणि त्याचबरोबर ही करंजी खायला एक नंबर लागते. आणि मागच्या वेळेस अख्खा डबा भरून पाठवली मला करंजी. कुणी माहिती का? ह्या मॅडमनी दिली. मला आवडती ना करंजी म्हणून. तर चलो आता पुढे बघूयात लय काय काय खायला इथं. काय म्हणतात आता टेस्ट करून. आता मस्तपैकी तिकडे तिखट आमटीची टेस्ट केली. खरंच भारी आहे त्यांची आमटी पण भारी आहे. तर आता वैष्णवी काय म्हणते, कसं वाटतंय तुला फिरून? वैष्णवी काय रिव्ह्यू देऊ? तू नुसती माणसांबरोबर बोलत राहायची, मला टाइमच जाईनच. होय टाइमच जाईना म्हणजे. शिववृंदावन तिकडे पाटा म्हणजे की आपलं काय म्हणतात वाटण बारीक करायचा पाटा असतो का, ते सगळं इथं खलबत्ता वगैरे. चला इथं खायच्या वस्तू पण खूप भारी भारी आहेत. तर चला तर मग जाऊयात आणि बघूयात. इथे बघू शकता इथे काठवट आहे. आईला पाहिजे होते, आईला फोन केला तर आई नको बोलली, पुस्तकाच्या जत्रेत घेऊ म्हणली. तरी लागली तरी हा नंबर ठेवूयात आपण. आपल्याला काठवट वगैरे, तुम्हाला पण कोणाला काठवट काही पोळपाट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, भारी आहे. ही जी सोलापूरची भाकरी आहे ना लय डेंजरस असते, खूप कडक असते खायला, माहितीये का? एकदा मी खाल्ली होती, माझ्यासोबत लय घाण पराक्रम झालेला. बोलच्या भाकरीसोबतचा खूप मोठा अनुभव आहे. अशी खाल्ली डायरेक्ट इकडच, आई ग रडू चालतं मला. चकली बिकली सगळे मसाले बिसाले सगळं आपल्याला इथं भेटतंय बघायला. बघा फुटाणे, गोडी शेव जी आपल्याला जत्रेत भेटते ना, ती गोडी शेव पण आहे इथे. बघू शकता गोडी शेव आहे, फुटाणे, रेवडी, भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. आणि त्याचबरोबर ती खतं पण भेटली. तर इथे बघू शकता इथे आहे गांडूळ खत, ते पण आहे. आणि म्हणजे की आपल्या झाडांना वगैरे किंवा रानामध्ये भरपूर उपयोगी पडणारे हे खत आहे. बघू शकता खत असं पॅकेट करून ठेवलेले आहेत त्यांनी. आपण आपल्या झाडांसाठी, कुंडातल्या झाडांसाठी किंवा आपल्या रानासाठी नक्कीच घेऊ शकतो. त्या बचत गटामध्ये महिला काम करतात ना, त्यांनी सगळ्यांनी छानसे असे त्यांचे स्टॉल लावलेले आहेत. आणि सगळं इथं पाहायला भेटतंय. आणि इथं मला काय दिसलंय, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. सांगते महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. अजून काय काय बघितलं रे आपण? बुशबेरी, रासबेरी आणि मलबेरी. आणि आमची वैशू सांगते त्याला तुत्तू म्हणतात, तुत्तू. मी झाडाची तोडून खाल्ली. फार्म हाऊस बांधायचंय का? तर बघा इथे संपर्क साधू शकता. मला पण बांधायचंय फार्म हाऊस. मला खूप आवडतं रानामध्ये घर, असं मस्त वाटतं. तर चला आता आलो आम्ही खायच्या सेक्शनला आलेलो आहे. आता थोडंसं खातो, लय वेळचं उपाशी आहे. इथे बघा सही बी करू शकतो आपण. आता मी मगापासून भीमतडी जत्रा फिरते. तर आता भूक लागली आहे, खूप वेळचं झालं फिरतोय सकाळपासून. तर आलोय आता. इकडे बघू शकता इकडे व्हेज आहे आणि माझ्या त्या साईडला आहे ते नॉन व्हेज आहे. म्हणजे दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहेत. तर चला आता काहीतरी छानसं खाऊयात, कारण की भूक लागलेली आहे. आता आडवा घेऊन ठेवते ना. कोइन्सिडन्सली म्हणजे काय, अचानक आमची भेट झाली. तर आपल्या सोबत कोण आहे? महाराष्ट्राचे लाडके व्लॉगर, इंस्टावरती फेमस आदित्य डेरे. काय म्हणता आदित्य डेरे? काय नाही, खूप छान. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? तर एकदम कोइन्सिडेंटली एकदम भारी आम्ही चाललो होतो बायको आणि नाही नाही नाही, माणसांना नाही, बिलकुल नाही विसरणार. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर खूप दमली आहे मी, कारण की एवढी मोठी जी भीमतडीची जत्रा होती ती फिरायची होती. आणि त्याच्यामध्ये आपलं कुटुंब भेटतं, त्याच्यामुळे सगळ्यांबरोबर थांबून छान गप्पा वगैरे झालेले, भारी वाटलं. आणि मग काही जेवण वगैरे केलं आम्ही, तर खाल्लं वगैरे. आणि मग
आलो आता घरी. आणि त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे लाडके ब्लॉगर म्हणजे आदित्य डेरे भेटले होते आणि एकदम मस्त. आणि खरंच अजून 2 दिवस आहे ही भीमथडीची जत्रा, तर तुम्ही सगळ्यांनी नक्की विजिट करा मी असं म्हणेल, कारण की खूप मोठी आहे आणि भरपूर अशा गोष्टी. आणि तिथे गेलं असं वाटतं की आपण कुठं दुसरीकडे आलोच नाही. आपल्या रानात म्हणजे की आपल्या गावाकडे कसं असतं की ते तुळशी वृंदावन, परत ते कोंबड्या आणि शेरड. तिथं बघितलं तुम्ही कोंबड्यांनी तर अंड्या बिंड्या दिलं होतं कोंबडीने अंड्या दिलं होतं. आणि तिथे तुम्हाला म्हणजे की शेती रिलेटेड म्हणजे ठिबक सिंचन वगैरे त्या गोष्टी पण आहेत बघण्यासारख्या. तर नक्की जावा. आणि कसा वाटला हा भीमथडीचा जत्रेचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहतात. धन्यवाद.